पुढची बातमी पाहूयात। गोविंद बागेतील पवार कुटुंबियांची बैठक संपली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार उपस्थित आहेत। राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार यांची सुद्धा उपस्थिती आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती या बैठकीतून मंथन सुद्धा झाल्याचं समजतं। पुढची बातमी पाहूयात। पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला सध्या पोहोचलेले आहेत। पार्थ पवार अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत। मुंबईला सुनेत्रा पवारांसोबत फक्त जय पवारच उपस्थित आहेत। बारामतीच्या गोविंद बागेमध्ये पार्थ पवार दाखल झालेत। आज खासदार सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी आपल्याला या संदर्भातील कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलंय। त्यानंतर आता पार्थ पवार गोविंद बागेतून शरद पवारांच्या भेटीला दाखल झालेत। गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांच्या भेटीला ते पोहोचलेत। पार्थ पवार आल्यानं मोठी खळबळ सुद्धा उडाला असं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ते सुनेत्रा पवार घेणार आहेत। त्यासाठी सुनेत्रा पवार जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने याच गोविंद बाग या ठिकाणी शरद पवार यांनी अजित पवार यांचे कुटुंब सोडून इतर पवार फॅमिलीची बैठक घेतलेली होती। खऱ्या अर्थाने शरद पवार यांनी गोविंद बाग या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस पत्रकारांनी विचारल्यानंतर तुम्ही जाणार आहात का असे प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी स्वतः सांगितले होतं याबाबत मला कुठलीही कल्पना नाही, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी जाणार नाही असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। मात्र अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडल्यानंतर खऱ्या अर्थाने आता या गोविंद बाग निवासस्थानी पार्थ पवार जे आहे ते शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ही 99 जी गाडी आहे ती पार्थ पवार यांची आहे आणि थोड्याच वेळापूर्वी पार्थ पवार जे आहे ते गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। खऱ्या अर्थाने या गोविंद बाग निवासस्थानी जे पवार फॅमिलीतले सदस्य आहेत त्यामध्ये शरद पवार स्वतः आहेत, सुप्रिया सुळे आहेत, त्याचबरोबर त्यांचे काका पार्थ पवार यांचे काका श्रीनिवास पवार हे देखील या गोविंद बाग निवासस्थानी आहेत। खऱ्या अर्थाने यामध्ये खरं तर आज सुनेत्रा पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। खऱ्या अर्थाने या शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी पार्थ पवार या ठिकाणी आलेत काय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने आता चर्चा होते का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहे। नवनाथ, ही बैठक संपली आहे का आणि आणखीन काय काय माहिती समोर येते या बैठकीतून? नक्कीच पार्थ पवार हे 12 वाजता गोविंद बाग निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले होते आणि जवळपास 1 तास शरद पवार यांच्याबरोबर पार्थ पवार यांची बैठक पार पडलेली आहे। खऱ्या अर्थाने आज उपमुख्यमंत्री पदाची जी आहे ते सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत आणि याच संदर्भामध्ये शरद पवार यांनी सकाळी सांगितलेलं होतं की याबाबत मला कुठलीही कल्पना नाही आणि हेच नाराजी नाट्य जे आहे ते घडलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामुळेच आता पार्थ पवार यांनी आता गोविंद बाग या निवासस्थानी येऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या बैठकीमध्ये नेमकं काय समोर चर्चा झाली हे मात्र अद्याप कळालेलं नसलं तरी या उपमुख्यमंत्री नवनाथ, पार्थ पवारांकडून शरद पवारांना निमंत्रण सुद्धा दिल्याचं समजतं, या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ते सुनेत्रा पवार घेणार आहेत आणि याचं निमंत्रण देण्यासाठी देखील पार्थ पवार या गोविंद बाग निवासस्थानी आल्याची चर्चा देखील आहे। ते निमंत्रण घेऊन आलेत अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। खऱ्या अर्थाने आता शरद पवार आणि इतर सदस्य जे आहेत ते या शपथविधीला जाणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच पार्थ पवार यांनी बैठक संपल्यानंतर फोनवर देखील चर्चा केलेली। खऱ्या अर्थाने ही फोनवर चर्चा जी आहे ते सुनेत्रा पवार यांच्याबरोबर केल्याचं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळत आहे। खऱ्या अर्थाने आता या शपथविधीला
सर्व पवार फॅमिली जे आहे ते एकत्र जाणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. सिद्धेश, नवनाथ, आपण अजून बघतोय की पार्थ पवार हे गोविंद बागेमध्ये चर्चेला आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चांना उधाण आलेलं आहे. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार अशा सुद्धा चर्चांना वेग आलेला आहे. याबद्दल कितपत तथ्य आहे? नक्कीच ज्यावेळेस राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आहेत त्यांनी जर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते पद जे आहे ते रिक्त होणार आहे आणि त्यांच्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यामुळे खऱ्या अर्थाने आता पार्थ पवार हे राज्यसभेवर जाणार आणि उपमुख्यमंत्री राज्यामध्ये जे आहे ते उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार या विराजमान होणार. एकूणच ही चर्चा देखील आता या बैठकीमध्ये झाल्याचं आपल्याला नक्कीच पाहायला नवनाथ, मिळालं. त्यामुळे आता या एकंदरीतच या बैठकीअंती नेमकं काय काय माहिती आता पुढे समोर येते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.